सोयाबीनच्या खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण। अमरावतीमध्ये भाज्यांचे दर कोसळले। बाजारामध्ये कोबी, फ्लॉवर 5 रुपये किलो, टोमॅटो 5 रुपये किलो, तर पालक 4 रुपये। इतरही भाज्या मातीमोल भावात शेतकऱ्यांकडून नाराजी। 1 मार्चपासून राज्यभर विकास कामं बंद करण्याचा कंत्राटदारांचा इशारा। प्रलंबित देयकांसाठी कामगारांचा एल्गार। नाशिकमध्ये गोवा फेडरेशन कंपनीकडून नाफेडची 5,56,00,000ची फसवणूक। गोवा फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांवरती गुन्हा दाखल। अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही, फडणवीसांनी वेळोवेळी सांगितले। मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। तर कोणीही आक्षेप घेतला नसेल तर कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा होईल, मुश्रीफांची माहिती। सांगली आणि कोल्हापूर क्षेत्रामध्ये होणाऱ्या नुकसानामुळे अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी विरोध। त्या भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांवरती संकट येणार असेल तर विरोध करू, मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधलं महत्त्वपूर्ण केंद्र असून त्याचं जतन करण्यासाठी वस्तू संग्रहालय बांधलं जाणार, आशिष शेलार यांची माहिती। बुलढाण्यामधील लोणार सरोवराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोणार पर्यटन महोत्सव सुरू केला जाणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। राजकोटमधल्या पुतळ्याच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। मालवणचा पुतळा उभारत असताना कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्या, मंत्री नितेश राणे यांच्या सूचना। मंत्री भरत गोगावलेंनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांसोबत घेतला भोजनाचा लाभ। स्वतः हाताने धारकऱ्यांना वाढलं जेवण। संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन धारकऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या। संभाजी भिडे यांच्या धारातीर्थ यात्रेची आज किल्ले रायगडावरती सांगता होणार। यावेळेला भिडे गुरुजी लाखो धारकऱ्यांना संबोधित करतील। बारामतीमध्ये श्रीनाथ म्हसोबा जोगेश्वरीची यात्रा सुरू। श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरींचा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही यात्रा 13 दिवस यात्रा उत्सव सुरू राहील। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या मुंजोबाचा यात्रा महोत्सव सुरू। राज्यभरामधल्या भाविकांची मोठी गर्दी। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये ट्रॅक्टर अपघातामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू। शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असताना घडली दुर्घटना। नाशिकमध्ये सिटी लिंक बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत। बस खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे अपघात। उपचाराच्या दरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिकांचं आंदोलन। कोल्हापूरसह राज्यामध्ये जिल्हा परिषदेत माजी सैनिक आरक्षणाच्या जागांवरती नियमबाह्य पद्धतीनं भरती सुरू असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।